मंडळी नमस्कार. आंबेगाव संवाद शोध वेगळ्या बातमीचा या वृत्तवाहिनीच्या सर्व दर्शकांचे मनपूर्वक स्वागत. नाव काय तुमचं? मी अनिल अर्जुन शेवळे वळती. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका आल्यात. परिसरात काय वार आहे? या परिसरात वारं म्हटल्यानंतर वळसे पाटील साहेबांचंच असेल, कारण त्यांनी उमेदवार जे दिलेले आहेत, एक तुळशीताई सचिन भोर आणि एक सीमाताई खिलारी, हे दोन्ही उमेदवार आमच्या घरातले समजायचं. कारण कसं, तुळशीताई आमची वहिनी आहे, सचिन भाऊची मिसेस, आणि सीमाताई आमची बहीण आहे वळतीतलीच. त्याच्यामुळं आम्हाला ही निवडणूक काही तशी अवघड वाटणार नाही, कारण ते आमच्या घरातलीच आहे आणि आम्ही काटाकाळजीने सर्व त्यांच्या पाठीशीच आहे आम्ही. तालुक्यात जो विकास झालाय याचे श्रेय कोणाला द्याल? याचे श्रेय द्यायचं जर ठरलं तर नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांना श्रेय जाईल. कारण 1990पासूनचे आमदार आहेत आणि त्यांनी आतापर्यंत इतका विकास केला ना, प्रत्येक आपल्या तालुक्यामध्ये ना, प्रत्येक गावामध्ये ना कोट्यवधी रुपयाची कामे केलेली आहेत आणि इथून पुढे सुद्धा ते करतील. कारण आता संधी आपल्या तालुक्यामध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषद जेवढं राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत त्यांना प्रचंड मतांनी जनतेने निवडून द्यावे आणि नामदार वळसे पाटील साहेबांचा हात बळकट करावे. कारण कसं आहे, ज्यावेळी साहेबांचे हात बळकट होतील त्यावेळेस अनेक विकास कामाला गती भेटेल. जरी साहेबांना मतदार जरी कमी असले आणि त्यांना मंत्रिपद जरी नसले तरी पण विकास कामे काय खोळंबले नाहीत. कारण विकास कामे ना त्याच्या 10 पट पुढं चाललेली आहेत. कारण प्रत्येक कामाला कोट्यावधी रुपयाशिवाय त्यांचे आकडाच नाही. आणि दुसरं असं, कोणत्याही विभागातला आणि कोणत्याही खात्याचा मंत्री जरी असला तरी नामदार साहेबांनी एक फोन जरी फिरवला तर कोट्यवधी रुपये ना प्रत्येक गावासाठी ते आणू शकतात. फक्त आपली जनता साहेबापर्यंत जात नाही, कारण इथंच आपण चुकतो. कारण साहेबांनी जो विकास काम केलेलं आहे, 1991 साली मी बारामती येथे वर्षासाठी होतो. त्यावेळेस VP सिंग पंतप्रधान असताना त्यावेळेस आहे ना, माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी बारामतीची मुंबई केली होती. तसे नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांनी आंबेगावची बारामती करावी आणि केली जाईल. कारण ते हरित क्रांतीचे जनक आहेत. कारण आपल्या भागामध्ये पाणी सोय पहिली नव्हती आणि त्यांनी निवडून आल्यानंतर 1990 नंतर कोल्हापूर पद्धतीचं बंधारं ठिकठिकाणी, परत सिंचनाच्या सोयी, लाईटची सोय, सर्व काय अशी कामे केलेली आहेत. सभा मंडप असू किंवा कोणत्याही असू दे, कोणत्याही क्षेत्रातला उमेदवार ज्यावेळी त्यांच्याकडे जातो त्यावेळेस ते ना कोणाला नाकारीत नाहीत आणि लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देतात. मग ते सर्वांगीण विकास असो किंवा वैयक्तिक विकास असो, वैयक्तिक विकासासाठी कार्यकर्त्यांनी ते पहिली सूचना देऊन ठेवतात. कारण त्या कोणाचे जर समजा हे असतील, समस्या असतील, त्यांनी आपल्यापर्यंत आहे ना, माझ्यापर्यंत येण्याऐवजी तुम्ही तिकडे सॉल्व करायच्या आणि मला तुम्ही फक्त कळवायचं का अमुक ठिकाणी हा निधी लागतोय आणि त्या संदर्भात आहे ना साहेब निधी उपलब्ध करून देतात. म्हणजे साहेबापर्यंत जायची गरज नाही. कारण आपले शिवाजीराव लोंढे साहेब ते आहेत आपल्या गावातून, किसनराव चेअरमन सुद्धा आहेत. कारण त्यांच्यापर्यंत आपण जातच नाही, त्यांना सांगत नाही आपली समस्या, त्याच्यामुळं काय प्रश्न उद्भवत नाही. आणि ज्यावेळेस जनता त्यांना कौल देईल, राष्ट्रवादी जेवढे कार्यकर्ते निवडून येतील जास्तीत जास्त आणि पंचायत समितीमध्ये आपला सभापती होईल, जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्षपद भेटेल, त्यावेळेस विकास कामाला अनेकच जोमाने गती भेटेल. आणि वळसे पाटील साहेबांचा हात आहे ना बळकट जनता करेलच, याची मला पूर्णपणे खात्री आहे. आणि आम्ही त्या पद्धतीने कामंसुद्धा करणार आहोत. तुम्ही काय वैयक्तिक काय करणार मताधिक्य वाढण्यासाठी? मताधिक्य वाढण्यासाठी ज्यावेळेस आमचे रिलेटिव्ह आहेत प्रत्येक गावामध्ये किंवा वाडी वस्त्यावर, सर्वांचा आम्ही समुदायाने साखळी पद्धतीने आम्ही त्यांचे संपर्क साधणार आहेत. आणि इथून पाठीमागं पण आम्ही साधित होतो आणि तशी काय काळजी करायची गरज नाही.